बाभुळगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलक भूमिका घेतली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यवतमाळ जिल्हा दौऱ्यादरम्यान बाभुळगाव येथे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलक भूमिका घेतली। बाभुळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने नगरसेवक अक्षय राऊत आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नंदुरकर यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या तोफ्याला काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध नोंदविला। एकीकडे नागपूरमध्ये बच्चू कडू यांनी मोठी कर्जमाफी मिळावी म्हणून आंदोलक पुकारले आहे, तर आज अजित पवार हे यवतमाळमध्ये येत असताना स्थानिक नगरसेवकांनी काळे झेंडे दाखवले। यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले आहे। बाभुळगाव बसस्थानकाजवळ झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांना कर्जमाफी न देणाऱ्या सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। शेतकऱ्यांना न्याय द्या, कर्जमाफी लागू करा, कर्जमाफी न देणाऱ्या सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी परिसरात दणाणून गेला होता। काही वेळ या ठिकाणी तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते।